नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नामाची काही उदाहरणे पाहणार आहोत. अ फ्लॉक ऑफ बीज म्हणजे हंस पक्षाचा थवा. अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा संघ. अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे काठ्यांचा गट्टा. अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा गट. अ पॅक ऑफ डॉग म्हणजे कुत्र्यांची टोळी. अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा कळप. अ क्लास ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ग. अ ज्युरी ऑफ जज म्हणजे न्यायसभा. अ गँग ऑफ थ्यूज म्हणजे चोरांची टोळी. अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे लोकांचा जमाव. अ फ्लीट ऑफ शिप म्हणजे लढाऊ गलबतांचा तांडा. अ बेबी ऑफ गर्ल्स म्हणजे मुलींचा घोळका. अ गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणजेच आकाशगंगा. अ फ्लाईट ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. अ फ्लॉक ऑफ शीप म्हणजे मेंढ्यांचा कळप. अ सॉर्म ऑफ बीज म्हणजे मधमाशांचे मोहोळ. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स म्हणजे मुंग्यांची वसाहत. अ बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजेच कपड्यांचे गाठोडे. अ बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांचा गुच्छ. अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे द्राक्षांचा घड किंवा द्राक्षांचा घोस असे आपण म्हणतो. अ लिस्ट ऑफ नेम्स म्हणजे काय तर नावांची यादी. अ रो ऑफ चिल्ड्रन्स म्हणजे मुलांची रांग. अ चेन ऑफ फ्लावर्स म्हणजेच काय तर फुलांची माळ. अ बंडल ऑफ पेपर म्हणजेच कागदांचा गठ्ठा. थँक्यू.